नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण घटाचे विसर्जन कसे करावे, कोणी करावे, विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणावा, त्याचबरोबर आपण पूर्णाचे दिवे कसे करावे याची आपण माहिती घेणार आहोत. बघा, आज 5वी माळ आहे. आता बघता बघता घट विसर्जन करण्याचा राहिलेले 4 दिवस सुद्धा हे असेच निघून जातील आणि विसर्जन करण्याचा दिवस येईल. तर आपण योग्य पद्धतीने आपल्या घटाचे विसर्जन कसे करावे, कोणी करावे, कोणता मंत्र म्हणावा आणि त्यातील जे सामान आहे त्याचे आपण काय करावे हे आपण जाणून घेऊया. बघा, सर्वप्रथम घट जे आपण आहे ते विसर्जन करण्याची जी पद्धत आहे ती कोणाकडे नवमीला असते तर कोणाकडे दसऱ्याला ते विसर्जित करतात. तर बघा, तुमच्या पद्धतीने म्हणजे तुमच्याकडे जशी पद्धत असेल, परंपरेने जे चालू असेल त्या दिवशी तुम्ही ते विसर्जन करू शकता. कोणाकडे नवमीला असतं तर कोणाकडे दसऱ्याला असतं. आता बघा, आपण जे घट विसर्जन करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पुरणाचे दिवे लागतात. तर ते पुरणाचे दिवे कसे बनवायचे? बघा, आपण ज्यावेळेस पुरणाचे दिवे बनवत असतो त्यावेळेस आपण पुरणपोळी बनवतो तसंच ते पुरण आपल्याला बनवायचं आहे आणि ते पुरण आपल्याला एका चाळणीत घ्यायचं आहे आणि त्याला असं होल पाडायचं आहे. असं 21 पूर्ण असं थापून घ्यायचं आहे आणि 21 हुलं पाडून त्याच्यात आपल्याला फुलवाती घालायच्या आहेत त्यात आणि ते दिवे आपल्याला तुपात आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. आणि आपण जी तुम्ही 9 दिवस घटस्थापना केलेली असताना तुम्ही दिव्याची जी कोणती आरती केलेली आहे तशी तुम्हाला त्या दिव्यांनी तुम्हाला आरती करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही देवीआईला मनापासून हात जोडून तिला विनंती करायची आहे की हे देवीआई, या 9 दिवसात माझ्याकडून ज्या कोणत्या चुका झाल्या असतील त्याबद्दल मला क्षमा कर आणि माझ्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ दे, असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बघा, घट विसर्जन करताना ते घट आपल्याला हलवायचे असतात. तर ते आपल्या घरातला मेन पुरुष म्हणजे कर्ता माणूस जो कोण आहे त्यांनी घट विसर्जन करायचे असते, आपल्याला हलवायचे आहेत. तर हलवताना प्रथम आपल्याला उत्तरेकडे थोडे हलवायचे आहे आणि त्यानंतर या साईडला थोडीशी. त्यानंतरनं आपण जो कलश स्थापना केलेली आहे ती कलश स्थापनेतलं पाणी आपल्याला तुळशी मातेला न घालता दुसऱ्या एखाद्या फुलझाडाला किंवा फळझाडाला घालायचं आहे किंवा तुमच्या घरात टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात आपल्याला ते शिंपडायचं आहे. बघा, त्यात सूक्ष्म रूपाने आपल्या कुलदेवीचा वास असतो. आपण 9 दिवस तो कलश आपण भरून ठेवलेला असतो. त्यामुळे ते पाणी रस्त्याला न ओतता कोणाचाही पाय पडणार नाही याची काळजी घेत तुम्हाला ते पाणी एखाद्या फळझाडाला किंवा फुलझाडाला तुम्हाला ते घालायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तिथं जी समोर कोणतं तुम्ही फळ ठेवलं आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून तुम्हाला खायचं आहे. आता बघा, आपण कळशावर जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाचं काय करायचं आहे तर तो नारळ तुम्हाला लाल फडक्यात किंवा एखाद्या लाल ओढणीत तुम्हाला बांधून ठेवायचा आहे. आणि बघा, आता हे एवढे दिवस संपले की म्हणजे बघा आता दिवाळी येते त्यावेळेस तुम्ही तो फोडून प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल. त्याचबरोबर आपण घट विसर्जन करताना आपल्याला घट हलवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र कोणता आहे तर बघा, तो मंत्र आहे ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, असं म्हणत तुम्हाला तो घट बसवलेला आहे तो तुम्हाला हलवायचा आहे. आता बघा, आपण 9 दिवस आपल्या देवी आईची, आई भगवतीची आपण जी सेवा केलेली आहे त्या सेवेचं आपल्याला फळ मिळणं तर गरजेचं आहे. तुम्ही जर मन लावून ही सेवा केली असेल, कोणतीही उपासना केली असेल तर तुम्हाला याचं फळ नक्कीच तुमची देवी आई, आई भगवती तुम्हाला नक्कीच देणार आहे. आता बघा, जे कोणतं अजून तुम्ही फळाच्या रूपात किंवा अजून काही साहित्य तुम्ही देवीआईपाशी मांडले जे खाण्यासारखं आहे, म्हणजे घटस्थापना आपण ज्यावेळेस केली होती त्यावेळेस तिथं जे तुम्ही सामान मांडलेलं आहे ते खाण्यायोग्य असेल तर तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही ते खाऊ शकता. आणि जे असं पानांच्या स्वरूपात मांडले आहे ते तुम्ही नंतरनं विसर्जन केलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर आता बघा, ती जी माती आहे आपली घट बसवलेली आपली जी माती आहे ती माती तुम्हाला जर शेत असेल तर तुम्ही त्या शेतात नेऊन ठेवू शकता. आणि जे घट उगवलेले आहेत म्हणजे आपण जे धान्य पेरलेले आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरातल्या देवांना, संपूर्ण देवांना ते व्हायचे आहेत. आता बघा, काही लोक असं डोक्यात खोसतात, म्हणजे पुरुष लोक आपल्या डोक्यात हे करतात आणि राहिलेलं जे आहे ते तुम्हाला देवांना व्हायचं आहे आणि तेथून जे राहिलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या झाडांपाशी ते तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर
तुम्हाला तो दिवा जो प्रज्वलित केलेला आहे, आपण अखंड दिवा जो प्रज्वलित केलेला आहे, तो दिवा तुम्हाला जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तसाच तेवत ठेवायचा आहे. बघा, तो घटस्थापना झाल्यानंतरनं त्याला फुंक मारून तुम्हाला असं शांत करायचं नाही, म्हणजे त्याला विझवायचं नाही. तर जोपर्यंत तो प्रज्वलित आहे, तेवत आहे, तोपर्यंत तो तसंच ठेवायचा आहे. त्याचं तेल संपल्यानंतरनं, तो शांत झाल्यानंतरनं होईल तेव्हा होईल, परत तुम्ही तो दिवा स्वच्छ घासून तुम्हाला पुन्हा आपल्या देवघरात तो प्रज्वलित करायचा आहे. तर ही होती घट विसर्जन कसे करावे, कोणता मंत्र म्हणावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.